गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर साहिल कदम, जय बजरंगबली दाबेलीचा संघ क्षेत्ररक्षणासाठी पहिला बॉल पॉवर प्लेचा सुमित मोरेसाठी पहिला बॉल उडवलाय कव्हर्स मध्ये, सुरुवात केली आहे सुमितने. सेमी फायनल आता SKMB ची चालू झाली आहे. पहिला संघ कोणता जो फायनल मध्ये प्रवेश करतो संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपजी शिंदे सर, नंदूजी मांडे सर यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा शांत आणि संत खेळ. यावेळेला उडवलाय बॉल, मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा सीमारेषा पार सुमित मोरेच्या बॅट मधून दुसराच बॉल वरती कणकणीत चौकार. दोन बॉल मध्ये 6 धावा बनल्यात. या आधीच्या मॅच मध्ये 69 रन बनले होते. 70 धावांचं एक टार्गेट सेट केलं होतं. सलगच्या 3 मॅचेस जिंकल्यानंतर अगदी एक चांगला आत्मविश्वास होता कापडे खुर्द या टीम कडे, परंतु तिसऱ्या मॅच नंतर चौथ्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोअर फुलटॉस बॉल, कमबॅक कुठे ना कुठेतरी करावं लागेल. पहिल्या 3 बॉल मध्ये 6 बनलात. काल जो सुमित मोरे चर्चेचा विषय ठरला ना, आजच्या सेमी फायनल मध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा राहतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं राहील. सेमीफायनल पहिल्या डावाचा खेळ. हाफ ट्रॅकर बॉल सुमित मोरेच्या बॅट मधून सेमीफायनल मध्ये पहिला खणखणीत षटकार. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष. यावेळेला कव्हर्स वरती उडवलाय बॉल, याही बॉलचा पाठलाग केला जाईल, परंतु हाही बॉल सुमित मोरेच्या बॅट मधून वन्स अगेन अनादर चौकार. मध्ये आता 10 अडताना पाहायला मिळतोय सुमित मोरे. जो नाही कोणाला भीत त्याचं नाव आहे सुमित. काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. शेवटचा बॉल, यावेळेला उडवला, कॅच कॅच कॅच. ओ हो, सुमित मोरेचा खेळ इथे मात्र संपलाय. मासा गळाला लागलाय.
मोठा मासा गळायला लागलाय आता. सुमित मोरे मात्र माघारी परतलाय. त्याच्या 5 बॉल मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता मैदानावरती. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय प्रथम. नवीन फलंदाज मुकुंद मोरे याला आता पाहतोय आपण. विनायक मोरे स्ट्राइक वरती. पहिला बॉल प्रथमचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विच हिटचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल. उंची देखील कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाली बॉलची. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. धावा झाल्यात 16. विनायक पुन्हा एकदा. हो या वेळेला हलक्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. बॉल कलेक्ट करण्यासाठी गेले. थोडीशी उंची कमी राहिली. बॉल पासून संपर्क कमी राहिला. बॉल कधी निघून गेला क्षेत्ररक्षकांना कळलं देखील नाही. आता अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. डू ऑर डाय ची मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकला तर ग्रँड फिनाले मध्ये आपला डायरेक्ट थाटामाटात प्रवेश होईल. एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025 मध्ये. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाट बघतील आणि बॉल निघून देखील जाईल. चौकार. एकूण धावा बनल्यात 22 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 30 सर्कल मध्ये एक धाव घेतली जाते. संयम दाखवलाय कुठेतरी. प्रत्येक बॉल मारणं हे योग्य त्याचं त्यांना ठाऊक आहे. एका दुसरा मोठा फटका फसला तर कुठे ना कुठेतरी लगाम लागू शकतो या धाव संख्येला. सेकंड लास्ट बॉल. लोअर फुल टॉस. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपला जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केला जाईल. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. हा बॉल महत्वपूर्ण विकेट आहे का या साऱ्या गोष्टी पत्त्यावरती पडतात का हेही बघितलं जाईल. शेवटचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने मारलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. बॉलने गिरकी घेतली आहे. थोडासा बॉल फिरलाय जरूर.
थोडीशी साथ मैदानाच्या आत खराब राहताना पाहायला मिळते. धाव आली आहे, 1 धावा झाल्यात पहिल्या 2 ओव्हर्स नंतर. स्कोर कार्ड वरती 12 बॉल मध्ये 2 धावा. त्या ठिकाणी आलात. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तर 25. तिसरं आणि महत्वपूर्ण षटक तेजस दळवी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले. tenniscricket.in या वेबसाईट वरती त्यांचं देखील SKMB अध्यक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला बॉल तेजसचा. सेमीफायनलचा चित्तदार आरक्षण पहिल्या डावाचा खेळ पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हाफ टॅकर बॉल होता. दिशा देण्याचं काम करायचं होतं. निर्धाव आणि भरधाव बॉल बॅटच्या रडारवरती न येणारा या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक पॉइंट वर क्षेत्ररक्षक टिपतो झेल. आणखी एक विकेट. आता एका मागोमाग एक जोरदार मोठे धक्के लागतायत. पवन मोरे याला आता आपण पाहतोय. सुमित मोरे, विनायक मोरे, मुकुंद मोरे, आता पवन मोरे, एकटे मंगेश पवार आहेत. बेलोसी नंतर आता मोऱ्यांचा देखील एक संघ होऊ शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतोय. धावा मात्र जशास तशा आहेत. जणू काही डोंबिवलीच्या ट्रॅफिक मध्ये गाडीच फसले की काय आता असं वाटायला लागले. पहिला बॉल उडवलाय. पहिला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. या षटकातली महत्वपूर्ण आणखी एक विकेट त्या ठिकाणी आली आहे. संस्कारनी टिपला झेल. पवन मोरे आले देखील आणि पवन मोरे गेले देखील, कुणाला कळलं देखील नाही. सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट तेजस दळवी याच्या नावावरती राहताना पाहायला मिळत आहेत. आता हॅट्रिकचा चान्स त्या ठिकाणी असेल. हॅट्रिकचा बॉल हो हॅट्रिकचा बॉल होता. जेल ड्रॉप केला गेलाय. पुढे येऊन झेल टिपायचा प्रयत्न केला एक वेगळ्या अँगलने, परंतु तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. परंतु गोलंदाजी मध्ये देखील कहर पाहायला मिळतोय. 2 धावा धावून काढल्या 4थ्या बॉल नंतर.
4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत कंप्लीट झाला. धावा झाला स्कोर कार्ड वरती 27 रन. पंच आमच्याकडे वळत आहेत, स्क्वेअर बॉल दंडित करतायत, व्हाईट बॉल. यावेळेला मारलाय बॉल, बॉल 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 चाललाय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. आता धावा येत आहेत, धावांना सुरुवात झाली आहे. धावा झाला स्कोर कार्ड वरती 31 धावा. जुना बॉल पोहोचवा. सेमी फायनल नंबर 1 चा खेळ आणि सेमी फायनल मध्ये अशा पद्धतीच्या धावा असं बनतील असं वाटलं देखील नव्हतं, कारण का सुमित मोरे स्वस्तात परत बाद झाला. 5 बॉल मध्ये त्यांनी 16 धावा केल्या होत्या. मोठे स्ट्रोक खेळण्याचा तोही प्रयत्न करत होता. 6व्या बॉलवरती तो माघारी परतला. तदनंतर होणारा धावफलक थोडे कुठे ना कुठे तरी कमी राहिलं आणि त्यामुळेच की काय अजूनपर्यंत 31 धावांपर्यंत संघाने आपला धावफलक नेऊन ठेवलाय. त्यापैकी वैयक्तिक एकट्याच्या सुमित मोरेच्या 16 धावा आहेत. चला थोडी घाई करा, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती असेल. नवीन गोलंदाज भावेश, शेवटचा आणि अंतिम षटक या इनिंग मधला पहिला बॉल भावेशचा. ऑफ साइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळत आहेत, स्क्वेअर बॉल दंडित करतायत, व्हाईट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता, कॅच साठी कॉल केली रिझन मधला क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय आणि तदनंतर विकेट देखील घेतली आहे भावेशने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राम मोरे यांना आपण पाहतोय. पावसाळी हंगाम राम मोरे यांनी देखील गाजवला होता. ग्रामीण संघामधून ज्या वेळेला ते आले, पावसाळी हंगामामध्ये राम मोरे या नावाचा दबदबा राहिला होता. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल. एका मागोमाग एक थोडेसे खराब बॉल पाहायला मिळतात. ऑलरेडी धावफलक चांगल्या पद्धतीने सेट झालाय, त्यात आणखीन थोडासा कुठे ना कुठेतरी गोलंदाज भर करताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र ऑफ साइड ऑफ डी लाईन आणि लेन पकडून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उर्वरित 4 बॉलचा खेळ होणं अजूनही शेष. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये प्रेक्षक वर्ग वाट पाहत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाचे त्यांचा मित्र परिवार वाटलं देखील नव्हतं अशा पद्धतीने परफॉर्मन्स राहील. बॅकफुटला घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फ्रंटफुटला आलेत, पुढे येऊन खेळलाय राम यांच्या बॅट मधून. फटका तर सजलाय जरूर, परंतु त्यांना देखील स्वस्तात परतावं लागेल. विकेट आली आहे आणखीन एक.
इकडे बसा तुम्ही तो चालू आहे पण याचा पटान गवला ना तो दुसरा इथे कुठे असेल यावेळेला मात्र मिस फील्ड होते मिस फील्ड झाल्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. छत्तीस धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. यावेळेला डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी.
निवृत्ती मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल निवृत्ती मोरे यांचा पाहायला मिळेल. सेकंड इनिंगच्या डावाला या ठिकाणी होते सुरुवात. रनवे वरती आलेत, रनवे वरती सज्ज होत आहेत. साहिल कदम आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल लोअर फुल टॉस. पहिल्या बॉल मध्ये झेल ड्रॉप केला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओमकारच्या हातातून झेल निसटलाय की मॅच निसटली आहे. सेमी फायनल मध्ये अशा पद्धतीचा खराब परफॉर्मन्स तुम्हाला करून चालला नाहीये. लढायचंय, हार मानायची नाहीये, कारण मॅच मध्ये खूप काही बाकी आहे. असं म्हणतात ना, जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट बघत असतात, मात्र हरणं ही रानात राहतात. यावेळेला कमी उंचीचा बॉल पडला. अगदी सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या बॉल मध्ये एक आली आहे. 41चा पाठलाग करायचा आहे. SKMB अध्यक्ष चषकाचा दिवस दुसरा, सेमी फायनल नंबर 1. यावेळेला रिव्ह्यू घेतलाय. टीम रिव्ह्यू त्या ठिकाणी आलाय. पाहूया तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. सेमी फायनल मध्ये आता प्रत्येकाच्या बॅट मधून येणाऱ्या धावा आणि अवांतर धावांना त्यांच्या टीम साठी एक का होईना पण त्या महत्वाच्या आहेत. आज सगळे जणांनी टीव्ही ऑन केली आहे, मोबाईल फोन ऑन केले, युट्यूबला गेले. tenniscricket.in फेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल आलाय. रिव्ह्यू इज अनसक्सेसफुल. म्हणजे सर काय आता तुमच्याकडे एकही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. हा फ्रॅगर बॉल क्षेत्ररक्षक अगदी 100 क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. बॉल झाला गॅप शॉट सिलेक्शन मधून. 4 चौकार. आमचाच होणार. हो यावेळेला कटरचा बॉल पडला स्विंग झाला, आतमध्ये आला आणि हाही डॉट बॉल आलाय. म्हणजे जवळजवळ निवृत्ती मोरेने 5 बॉल टाकलेत आणि 5 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. एक चांगली अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय बॉल. नो मॅन्सलँड मध्ये बॉल पडल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. षटक संपलंय. पहिल्या 6 बॉल मध्ये 6 धावा बनल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आहे. निवृत्ती मोरेसाठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. सुंदर गोलंदाजी. 6 बनल्यात. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 बॉल 35 धावा मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी करायच्या आहेत. अनेक वेळेला आपण पाहिलंय ना, अनेक वेळेला आपण बघितलंय ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं कुठे ना कुठेतरी कठीण होऊन राहतं. टॉस फॅक्टर तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असतो. याही बाबी फार महत्वाच्या राहतात. संध्याकाळच्या सत्रात तुम्ही टॉस जिंकून कोणता निर्णय घेताय आणि तो निर्णय आता कशा पद्धतीने सिद्ध केला जाईल. 18 बॉल 35 धावा. अनेक वेळेला पाहिलंय ना, अशक्य आव्हान संध्याकाळच्या वेळेला हे अशक्यच राहिले, ते शक्य झालेले नाही आहेत. परंतु
आता ते शक्य करून दाखवावे लागतील जर आपल्याला या 5व्या सीझन मध्ये 5व्या पर्वामध्ये तुमच्या संघाला तुमच्या ग्रामीण स्थानिक टीमला मेगा फायनल मध्ये न्यायचं असेल तर मंगेश पवार एकच वार सारेच गार आणि त्यांचं नाव आहे मंगेश पवार गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल मंगेश पवारांचा पहिला बॉल गेलाय 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 आणि होय मंगेश पवारांचा पहिल्या बॉल वरती कडाडा वार सारेच गार फटका चांगला आलाय. दिवसातल्या सुमित मोरेच्या धावा आज अपुऱ्या पडतात की काय अपुऱ्या राहिल्यात की काय कालचा परफॉर्मन्स आज झाला नव्हता वेळ थोडीशी खराब होती परंतु आता ही वेळ कोणाची चांगली राहणार. यावेळेला आणखीन एक लगावलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पहिला बॉल षटकार दुसरा बॉल चौकार तिसऱ्या बॉल वरती काय घडतंय याची वाट पाहिली जाईल. पहिल्या 2 बॉल मध्ये विस्फोटक दर्जाची फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना ती तेजस दळवीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल तेजस दळवी ओहो डॉट बॉल आलाय. या स्टाईलने जर गोलंदाजी केली ना एक चांगलं कमबॅक देखील होऊ शकतं. 15 बॉल 25 धावा. विशेष सहकार्य डिजिटल स्कोरिंगचं काम डिजिटल स्कोरिंगची भूमिका येणाऱ्या आगामी अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनय तळेकर आणि त्यांचे बंधू अतुल तळेकर. आणखीन एक लोअर फुलटॉस बॉल होता खेचून काढण्याचा प्रयत्न केला. ही बॉल डॉट बॉल आलाय. कालचा दिवस असू द्या आजचा दिवस असू द्या उद्या आणि परवाच्या दिवशी येणाऱ्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या बंधूंची जोडी तळेकर बंधूंची जोडी नेहमी स्कोरिंगच्या भूमिकेत अग्रेसर राहिली आहे. त्यांच्या साथीला tenniscricket.in ची संपूर्ण टीम नीट अँड क्लीन दर्जाचं त्यांचं वर्क त्यांचं काम. चार बॉल मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्या. 2 बॉल मध्ये फटके खाल्ले जरूर परंतु 2 बॉल मध्ये कमबॅक देखील केलाय मंगेश पवारनी. 14 बॉल 25 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतायत परंतु बॉल नो मॅच लँड मध्ये पडलाय. धावा आल्या त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. 5 बॉल मध्ये 12 बनल्यात. सेमी फायनल अक्षरशः धाक धक होत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवायच्या होत्या तशा धावा बनल्या नव्हत्या परंतु क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला 100% एफर्ट हे द्यावे लागतील. 13 बॉल 23 धावा. संध्याकाळचं सत्र आणि क्रिकेटचं कुरुक्षेत्र कोणत्या टीम साठी महत्वाचं राहत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक राहिलाय. इथून मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. षटक संपलं. दुसरं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात एकूण 18 आणि आता करायच्या 12 बॉल 23 धावा. 12 बॉल 23 धावा करायच्या.
चला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 12 बॉल 23 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत tenniscricket.in च्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचा देखील पुनश्च एकदा SKMB अध्यक्ष चषक 2025 सीझन 5 मध्ये हार्दिक स्वागत. सेमीफायनलचा क्षण कोणाला आनंद देऊन जाणार, कोणाला दुःख देऊन जाणार. उर्वरित 2 षटक, उर्वरित 2 ओव्हर्स, उर्वरित 12 बॉल नंतर या दुसऱ्या दिवसाच्या अगदी उत्तरार्धानंतर आपल्याला कळून चुकेल की कोणता संघ अगदी सेमीफायनल नंतर फायनल मध्ये प्रवेश करतोय. चला मॅच स्टार्ट करायचे. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. हा ही झेल सोडलाय. झेल कोणी सोडलाय? झेल कोणी सोडलाय? झेल त्या ठिकाणी रामने सोडला. एकोणीस धावांवरती आता सामना येऊन राहिला आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. अशा पद्धतीचे झेल ड्रॉप करणं हे तुमच्यासाठी डेंजरस. यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल, सेकंड बॉल, डॉट बॉल आलाय. म्हणजेच तर काय आता 10 बॉल आणि 19 वरती मॅच आली आहे. 10 बॉल आणि 19 करायच्यात आता. लोअर फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल केलाय आणि होय हा आलाय तिसऱ्या बॉल वरती षटकार. तिथे असलेले प्रेक्षक, बॉल बाहेर पडलाय का? पाहूया निर्णय काय असेल सर. सर ओके, तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग वरती असेल. सेमीफायनलची मॅच अक्षरशः हाय व्होल्टेज ड्रामा. हाईटचा नोंद असेल, बेस्ट फॅक्टर चेक केलं जाईल आणि ऑनफिल्ड डिसिजन, ऑनफिल्ड डिसिजन षटकार 6 धावा आहेत त्या ठिकाणी. षटकार ओके. आता सामना षटकार जसा गेलाय तसा 9 बॉल 13 वरती सामना येऊन राहिलाय. 9 बॉल 13 सेमीफायनल. अगदी आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा.
यावेळेला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक तर कंप्लीट केली आहे, दुसरा प्रयत्न केला जातोय, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, धावबाची संधी होती, आता पुन्हा एकदा रेफर केलं गेलंय, तिसरा पंचांना पाहिलं जाईल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला असता तर निश्चित तो निर्णय लगेचच त्या ठिकाणी ऑनफिल्ड वरती दिला गेला असता, परंतु आता तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. आणि पंचांचा निर्णय आला, यस, ओयूटी आउट. धावचीच्या स्वरूपात खेळाडू या ठिकाणी होत आहेत ते बाद. एक धाव आणि एक विकेट आली आहे, म्हणजे सलामीवीरच्या जोडीतला इथे बाद झालाय तो तेजस. यावेळेला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेळ घेतला जाईल, परंतु हाही बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार. आता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. 7 बॉल 6 धावा. एका बाजूला अगदी व्यासपीठाच्या राईट साइडला पाहिलं ना, चर्चा करतात, त्यांना अभ्यासाबद्दल विचारतात, परंतु अभ्यासाचं मी काय सांगणार नाहीये, परंतु त्यांनी आज टिपलेला झेल ना तो अगदी पाहण्यासारखा राहिला होता. त्या झेल बद्दल नक्कीच त्यांना विचारा. 7 बॉल आणि आता 6 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, षटक संपलंय. आता सामना येऊन राहिलाय 6 बॉल आणि 6 धावांवरती. सुंदर सामना, अगदी पाहण्यासारखा सामना क्रीडा दर्दीला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 धावा. स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दिवस या संपूर्ण एसकेएमबी अध्यक्ष चषकामध्ये आम्हाला आमंत्रित केलं गेलं. सर्वांचे लाडके पोलादपूरचे गोल्डन मॅन आणि एसकेएमबीचा ब्रँड अर्थात मंगेशजी बेलोसी साहेब, त्याचबरोबर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी कदम साहेब आणि टेनिस क्रिकेट.in, त्याचबरोबर आमचे स्कोरर तळेकर बंडू, ऑफिशियल पंच पॅनल, त्याचबरोबर महाराष्ट्राचा गोडावा जयजी भोसले सर आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र निलेशजी पवार सर, मुंबई घाटकोपर, त्याचबरोबर संपूर्ण पोलादपूरकरांचे एक दर्जेदार आणि नामांकित असे समालोचक, या सगळ्यांचे विशेष करून आभार पुनश्च एकदा. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. ज्यांना कुणाला हार्टचा किंवा बीपीचा त्रास आहे त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 6 बॉल 6 धावा, काय घडणार या मॅच मध्ये. दोन्ही संघ प्रत्यक्ष आहेत. पहिले एका दुसरे 2 बॉल डॉट आले तर मॅच बघण्यात आणखीन इंटरेस्ट येईल. पाहूया काय घडतंय. स्ट्राइक वरती तुषार दळवी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, एक धाव तर घेतली आहे, दुसरे प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव तिथून मात्र सहज कंप्लीट केली जाते. 2 धावा त्या ठिकाणी काढल्यात. पहिल्या बॉल मध्ये 1 धाव शॉट असेल, 1 रन शॉट. तुषार दळवींच धावताना अगदी त्यांचे धावा पाहिल्यात ना, अगदी हळू 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 अगदी सशाच्या वेगाने धावतायत. त्यांना ठाऊक नाही आहे की काय, मला माहित नाही, सेमीफायनल आहे. इतक्या
कमी स्लो गतीने तुम्ही धावाल ना तर तुमच्यासाठी देखील धोकादायक ठरेल. 2 जिथे काढल्या तिथे तुम्हाला 1 मिळाली. 5 बॉल 5 अशा चुका करून चालणार नाहीये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 5 वरती सामना येऊन राहिलाय. सेमी फायनल एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025. उडवलाय बॉल चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक. ओहो आता करायचं तरी काय. क्षेत्ररक्षण करणारा संघ रामच्या पावलावरती पाऊल ठेवूनच चाललाय असंच म्हणता येईल. कारण का जसा रामनी झेल सोडला ना त्याचे साथीदार म्हणताय भावा तू एकटा कशाला मी पण तुझ्या सोबत येतो. चार बॉल 4 धावा. ओहो आता मात्र खूपच बाहेरच्या दिशेने बॉल. 4 बॉल 3 वरती सामना येऊन राहिलाय. एका कॅच वरती ती मॅच बनली असती जर का ती कॅच घेतली असती तर. परंतु आज जी कॅच काही सोडले ना सामना जर पराभूत झाले ना आज त्यांना झोप लागणार नाहीये एवढं निश्चित. 4 बॉल 3 धावा. पॉइंटच्या दिशेने मारलाय बॉल. विजयाचा चौकार आणि होय या एसकेएमबी अध्यक्ष चषकामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ जय बजरंगबली दाबी संघ पोहोचलाय. दुसऱ्या दिवशी मेगा फायनल मध्ये एसकेएमबी अध्यक्ष चषक 2025. अभिनंदन. परंतु हरकत नाहीये. दुसऱ्या बाजूला चंद्रगड वॉरियर्स ते देखील चांगले लढले. पराभवाचा सामना पत्करावा लागा. चांगली फाईट दिली